नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत जीवाचा आज त्याच्या ऑफिसला जाण्याचा पहिलाच दिवस आहे. तो जाताना पार्थला म्हणतो की दादा, तुला खूप राग आलाय, पण एक छोटा भाऊ म्हणून मला तुझा आशीर्वाद हवाय. पण त्याच वेळेला पार्थचा फोन वाजतो आणि तो बाजूला निघून जातो. जीवाला फार वाईट वाटतं, कारण त्याला अपेक्षा हीच असते की माझ्या मोठ्या भावाने मला आशीर्वाद द्यावा. पुढे त्या नंदिनी हे बघत असते आणि तिला खूपच म्हणजे ती खूप इमोशनल होते आणि म्हणत असते की जीवा, तुम्हाला माझ्यामुळे खूप स्ट्रगल करावं लागतंय ना, पण तुमचा हा सोन्याचा दागिना मिळवून देण्यास मी मदत करणार. तर पुढे आता काव्य पण म्हणत असते की ताई, तू जास्त काळजी करू नकोस गं, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा भेटते. त्यावेळेला नंदिनी म्हणते की त्यांच्या चुकीची शिक्षा कमी करण्यासाठी त्यांची बायको खंबीर आहे. तर वसु आत्या आणि रम्या ह्या दोघी आता जीवाकडे पाहू लागतात आणि ही रम्या म्हणते की आज जीवाचा पहिलाच दिवस आहे, मी त्याला चिमटे काढून इतकं त्रास देते ना की तू बघच आई. त्यावेळेला आता तिच्या चालीला नंदिनी कसा आवर घालणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. कारण नंदिनी आता म्हणते की मी सगळे पुरावे शोधणार आहे, माझ्या जीवनाला इतका त्रास कोणी दिलाय, कोणी अडकवलाय, हे सगळं मी शोधून काढणार. तेव्हा आता पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच.